त्याला हे लावलंय का राज्यातीलच नव्हे तर परराज्यातल्या पर्यटकांचं आकर्षण केंद्र असणारं लोणावळ्यातलं भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि सगळ्या पर्यटकांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। जून महिना ओलांडून गेला, पावसाचा एकही थेंब या परिसरात नव्हता। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच धो पाऊस बरसला आणि अखेर आपण बघतोय की भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून सगळं पाणी जे आहे ते ओसंडून वाहतंय। आता लोणावळ्यातल्या भुशी धरणावरून पाणी ओसंडून वाहतंय म्हटल्यावर पर्यटक इकडे कसे येणार नाहीत? पर्यटकांचे पाय आता इकडे ओढले गेलेले आहेत। आता आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी बोलूयात। कुठून आलाय तुम्ही आणि कसा आनंद घेताय? आम्ही मुंबई अंधेरीहून आलो आहे आणि खूपच खुश आहोत। पाऊस आला, बरं झालं, चांगलं झालं। आजपासून पाणी सुरू झालं इकडे, खूपच मजा येते। व्हेरी नाईस। खूप बरीच प्रतीक्षा होती तुम्हाला पावसाची? बहुत, हाँ बहुत हिंदी प्रतीक्षा बहुत थी आपको इस बारिश की? बहुत प्रतीक्षा की और हमारा ये सफल हुआ। अच्छा, मजा आ रहा है? बहुत मजा आ रहा है। एकदम ठंडा पानी है और अमेजिंग है, बहुत अमेजिंग है। काय विचार केला होता की तुम्ही इथं याल असं भुशी धरण वाट बघत होतो। एक महिनाभर पाऊस लेट झालेला आहे आणि आता आलेला तर आम्ही संभाजीनगरवरून इथे आलो फिरायला। मला वाटलं होतं का की इथं भुशी धरण भरलेलं असेल तुम्ही आल्यावर? नाही तसंच नव्हतं, पण इनडायरेक्टली डायरेक्ट येऊन गेलो इथपर्यंत। पाणी वाटतंय, पाणी खूप वाढलं यावेळेस। तिकडे गावाकडे काय परिस्थिती आहे आता? तिकडे पाऊसच नाही तिकडे, अजून बी पाऊस नाही तिकडे। इकडे चांगला चालू आहे पाऊस। तर हे सगळे पर्यटक या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण भुशी धरण भरलेलं आहे। गेली महिनाभर याची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। परंतु इथं आल्यानंतर पर्यटकांनी काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे कारण तुम्ही इथं आनंद घेत असताना तुमच्या घरी तुमचे कुटुंबीय तुमची वाट पाहत असतात। कॅमेरामन अमोल गवाळीसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.